IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप डाउट्स आहेत, तर त्याबद्दल आपण थोडं माहिती घेऊया। तर जे काही मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये आपण फॉर PCM ग्रुप याच्या अंडर जे मेरिट लिस्ट आहे ती इंजिनिअरिंगसाठी आहे। तर त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट म्हणजे CETच्या बेसिसवरती जे काही मेरिट लिस्ट आहे ती महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट आहे। JEEच्या बेसिसवरती जे मेरिट लिस्ट आहे ती ऑल इंडिया मेरिट लिस्ट आहे। प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% सीट्स ह्या JEEच्या बेसिसवरती भरल्या जातात। तर ज्यांचा JEEचा स्कोर आहे त्यांना ऑल इंडिया मेरिट लिस्ट देखील मिळालेली असेल आणि CET दिलेली असेल तर महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट यामध्ये देखील नाव आलेलं असेल। JEEच्या सीट ह्या ऑल इंडिया मेरिट लिस्टनुसार भरल्या जाणार आहेत आणि CETच्या सीट्स ह्या महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट ह्या मार्फत भरल्या जाणार आहेत। दोन्हीकडे आपला रँक आपल्याला समजेल ह्यावरनं। तर हे जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे यामध्ये जे काही माहिती आपण भरलेली आहे रजिस्ट्रेशन करत असताना ती माहिती ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल। आपलं जे काही जेंडर असेल, कॅटेगरी असेल, CETचे मार्क्स असतील, JEEचे मार्क्स असतील, 10वीचे मार्क्स असतील, 12वीचे मार्क्स असतील, हे सर्व बरोबर आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे। बरोबर असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही, बरोबर नसतील तर जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवरती जायचं आहे आणि आपले जे काही करेक्शन आहे ते करेक्शन करून घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे CETची पण मेरिट नंबर आहे आणि ऑल इंडियाचा पण मेरिट नंबर आहे ह्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर जे आहे ते स्टेट मेरिट नंबर तसेच JEEच्या बेसिसवरचा मेरिट नंबर हे दोन्ही मेरिट नंबर कन्सिडर करून त्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज त्याच्या ऑप्शन फॉर्ममधलं द्यायचा प्रयत्न करेल। यासोबतच आपल्याला इतर मेरिट नंबर देखील दिलेले आहेत, तर ते बाकीचे मेरिट नंबर फक्त आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आहेत। एखाद्याला कॅटेगरीचा मेरिट नंबर असेल तर त्याच्या कॅटेगरीमधून त्याचा मेरिट किती आहे किंवा त्याच्यावरती आणखी किती स्टुडंट आहेत हे समजण्यासाठी त्याला हा कॅटेगरीचा मेरिट नंबर दिलेला आहे। एखाद्याला युनिव्हर्सिटीचा मेरिट नंबर आहे तर त्याच्या युनिव्हर्सिटीच्या एरियामधून त्याचा रँक किती आहे हे समजण्यासाठी हा मेरिट नंबर आहे। म्हणजे त्याचा जो काही एरिया आहे त्या रिजनमधून त्याच्यावरती आणखी किती स्टुडंट आहेत हे समजण्यासाठी तो नंबर दिलेला आहे। मुली असतील तर मुलींसाठी, लेडीजसाठी वेगळा नंबर दिलेला असेल। म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये आपली पोझिशन काय आहे, आपल्यावरती आणि आणखी किती विद्यार्थी आहेत हे समजण्यासाठी हे वेगवेगळे मेरिट नंबर दिलेले आहेत। पण ॲडमिशनसाठी किंवा सॉफ्टवेअर जे आहे ते आपला जो काही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे त्यानुसार सॉफ्टवेअर आपल्याला ॲडमिशन देणार आहे। जे JEEचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी JEEची एक्झाम दिलेली आहे त्यांना ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर जो आहे त्यानुसार ॲडमिशन होणार आहे। ज्यांच्याकडे दोन्ही नंबर आहेत सॉफ्टवेअर हे दोन्ही नंबर कन्सिडर करेल आणि त्यांना बेस्ट आउट ऑफ बेस्ट कॉलेज देण्याचा प्रयत्न करेल। इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात काही आपल्याला डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर ह्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।